नमस्कार मित्रांनो, NK ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण अर्थशास्त्र विषयातील प्रश्नपेढीच्या प्रश्न 5 आकृत्यांवर आधारित असलेल्या प्रश्नांची माहिती अभ्यासणार आहोत. मित्रांनो, इकॉनॉमिक्समध्ये आकृत्यांचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण अर्थशास्त्र जे आपण शिकतो ते अर्थशास्त्र आकृत्यांच्या आधारे संकल्पना स्पष्ट करण्यासाठी अतिशय उपयुक्त भाग असतो. त्यामुळे तुम्हाला आकृत्या जोपर्यंत समजणार नाहीत, आकृत्यांचे प्रश्न जोपर्यंत तुम्हाला व्यवस्थित कळणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला अर्थशास्त्र देखील प्रॉपर समजणार नाही. त्यामुळे जी संकल्पना अर्थशास्त्रातली आपण अभ्यासली ती आकृतीच्या आधारे स्पष्ट करून सांगता येणं तेवढंच महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे अर्थशास्त्र शिकत असताना तक्ता, आकृती आणि संकल्पना या तिघांचा एकत्रित अभ्यास आपण शिकलं पाहिजे आणि त्यांचा अभ्यास विचारात घेतला पाहिजे. चला तर मग आता आकृत्यांवरती आधारित असलेला पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न 3, त्या प्रश्न 3ची माहिती आपण आज अभ्यासूयात. प्रश्न 3मध्ये 2 आकृत्या दिलेल्या आहेत आणि ह्या 2 आकृत्यांवरती आधारित प्रश्न विचारलेले आहेत. पहिली आकृती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे, त्यामध्ये किंमत आणि मागणी या दोघांचाच विचार आहे. पण किमतीचा जर आपण संबंध या ठिकाणी विचारात घेतला तर किंमत मात्र आता बदललेली पाहायला मिळते, P2 आणि मागणी देखील बदललेली पाहायला मिळते B1 पर्यंत. त्यामुळे त्यांच्या आधारे तयार झालेला जो वक्र आहे तो देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो. ही एक आकृती आहे आणि अशीच दुसरी एक आकृती आपल्याला पाहायला मिळते. जर तुम्ही आकृतीकडं पाहिलं तर आकृत्या तशा पाहिल्या तर दिसायला सारख्याच आकृत्या आहेत, फक्त थोडासा बदल ह्या आकृत्यांमध्ये आहे. तो म्हणजे किंमत आणि मागणी या दोघांमध्ये झालेले बदल. हे बदल जे ॲरो करून दाखवलेले आहेत त्या ॲरोच्या आधारे लक्षात येतील. या आकृत्यांमध्ये कुठल्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पना आपल्याला ओळखाव्या लागणार आहेत आणि त्याच्या संदर्भातील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. आता दोन्ही ठिकाणी किंमत बदलताना आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे मागणी बदललेली दिसत आहे. तर या आधारे कोणते प्रश्न विचारलेत ते आपण पाहूयात आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करूयात. दोन्ही आकृत्या 2 वेगळ्या संकल्पनांच्या संदर्भातल्या आकृत्या असणार आहेत. पहिला प्रश्न पाहूया. हा पहिला प्रश्न आकृतीवरती म्हणजेच पहिल्या आकृतीवरती विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न विचारलाय, आकृतीत मागणीतील टिंब दर्शवलेली आहे. मागणीतील काय दर्शवलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. यासाठी 1 गुण आहे. यानंतर दुसऱ्या आकृतीवरती दुसरा प्रश्न असेल, पण हा जो प्रश्न आपल्याला प्रथम दिलेला आहे हा 1 मार्काचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडूयात. 1 मार्काचा प्रश्न आहे, त्यामुळे रिकाम्या जागेसाठी फक्त हा प्रश्न विचारलेला नसावा असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 1 गुण दिलेला आहे आणि एकच शब्द त्या ठिकाणी आहे, तर यासाठी 1 गुण आहे का? आय थिंक प्रश्न किती आहे त्याच्यावर डिपेंड असेल ते. आणि असं जर आपल्याला फक्त 1 रिकामी जागा भरण्यासाठी प्रश्न असेल तर शक्यतो त्याचं विश्लेषण पण केलेलं थोडं 1-2 वाक्यामध्ये एक्स्ट्रा तरी काही हरकत नसावी. ही आकृती कशाच्या संदर्भात आहे? जेव्हा किंमत वाढते अशा वेळेस मागणी कमी होते. किंमत बदलल्यामुळे जेव्हा मागणी बदलते तेव्हा त्याला आपण मागणीचा विस्तार किंवा संकोच म्हणतो. आणि ज्या ठिकाणी किंमत वाढल्यामुळे मागणी कमी होत असते त्या कमी झालेल्या मागणीला आपण मागणीचा संकोच म्हणतोय. म्हणून आकृतीमध्ये मागणीतील संकोच दर्शवलेला आहे हे या ठिकाणी स्पष्ट होतं. म्हणून संकोच हे या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल. यानंतर दुसऱ्या आकृतीवरती आधारित असलेला प्रश्न पाहूयात आपण. दुसरा प्रश्न काय विचारलेला आहे? ब आकृतीवरती आधारित असलेला प्रश्न आहे. ब आकृतीत मागणीतील टिंब दर्शवलेला आहे. आता ह्या आकृतीचं निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल किंमत क पासून क1 पर्यंत कमी झालेली आहे.
किंमत कमी झाली की मागणी ब पासून ब1 पर्यंत वाढत आहे, म्हणजे किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढते. त्यावेळेस किमतीमुळे जेव्हा मागणी वाढेल तेव्हा त्याला आपण किमतीतील वाढ असं न म्हणता मागणीतील वाढ असं न म्हणता मागणीचा विस्तार झाला असं म्हणतोय. म्हणून या आकृतीत मागणीचा विस्तार दर्शवलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. हाही प्रश्न 1 गुणांचाच प्रश्न होता. हा प्रश्न देखील आपण ह्या ठिकाणी सॉल्व केलेला आहे. यानंतर पुन्हा पुढचा प्रश्न क विचारलेला आहे अ आकृतीवरती. अ आकृतीतील मागणी वक्र टिंबटिंबच्या दिशेने सरकतो. आता मागणीचा वक्र जो ह्या आकृतीत दाखवलेला आहे तो कुठल्या दिशेला सरकत आहे हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर कसं सांगणार आपण पाहूयात. या ठिकाणी नेमका मागणीचा वक्र कुठून कुठं सरकलेला आहे. सुरुवातीला पी किंमत असताना मागणी ब येत होती. मागणीचा वक्र जो आहे त्यावरती बिंदू S1 या ठिकाणी होता. आता मागणी किंमत वाढल्यामुळे मागणी कमी झालेली आहे आणि त्याचा परिणाम मागणीचा बिंदू आहे त्या वक्रावरती वरच्या बाजूला सरकला. म्हणजे बिंदूपासून वक्राचं वरच्या बाजूला सरकणं याला आपण मागणीचा संकोच झाला असं म्हणतो. म्हणून ही आकृती संकोचाची आहे. त्यामुळे मागणीचा वक्र हा वरच्या दिशेला सरकणार आहे. आता ह्या पहिल्या आकृतीमध्ये मुळात नाव देण्याचीच चूक झालेली आहे. ह्या ठिकाणी काय चुकलेलं आहे तुमच्या लक्षातही आलं असेल. इथं इंग्रजीत नावं दिलेत, इथं इंग्रजीऐवजी क1 असं नाव पाहिजे नव्हतं. म्हणजे किंमत क आणि क वरून वाढून क1 झालेली असेल. त्यावेळेस मागणीचा जो सुरुवातीला क आणि ब चा ज्या ठिकाणी बिंदू मिळतो मागणीचा, तो बिंदू स बिंदू असायला पाहिजे नव्हता. आणि आता मागणी कमी झाल्यामुळे किंमत वाढली, मागणी कमी झाली त्यामुळे बिंदू ह्या ठिकाणी मिळाला. तर ह्या बिंदूचं नाव S1 पाहिजे नव्हतं. आता मला ही परफेक्ट आकृती माहिती असल्यामुळे मी ह्या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतोय. असंच तुमचाही अभ्यास जर परफेक्ट असेल तर तुम्ही ह्या ठिकाणच्या आकृत्यांमधल्या चुका देखील काढू शकतात. नेमकी काय चूक झालेली आहे. आता तशीच ही आकृतीचं निरीक्षण करा बरं. किंमत क पासून क1 पर्यंत कमी झालेली दाखवली, त्यामुळे मागणी ब पासून ब1 पर्यंत वाढलेली दाखवली. म्हणजे सुरुवातीची जी मागणी असते ती किंमत आणि मागणी नॉर्मल असते, त्याला कुठलीही संख्या येत नाही. नॉर्मल क किंमत, नॉर्मल ब. आता किंमत बदलते तेव्हा आपण ते बदललेल्या किमतीला नाव देतो क1, वेगळं नाव देतो. आणि वाढलेली मागणी जी आहे तिला ब वरून ब1 झाली असं म्हणतोय. आणि सुरुवातीची जी मागणी होती, किंमत होती, त्यांच्यापासून जो बिंदू मिळाला तो स बिंदू होता. आता ह्या दोघांमध्ये बदल होऊन जेव्हा नवीन बिंदू मिळाला तो S1 असणार आहे. कारण बदल झालेला आपण क1, ब1, S1 असं दाखवणार ना 1 ने. आणि मग त्यावेळेस अशा पद्धतीचं म्हणजे ह्या आकृतीत बरोबर सगळ्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. पण ह्या आकृतीमध्ये मात्र बऱ्याचशा चुका आपल्याला दिसून येतात. किमतीची नावं इंग्रजीत दिलेत. त्यानंतर हा बिंदू इथं वरती पाहिजे नव्हता, नॉर्मल बिंदू इथं पाहिजे नव्हता. असं जाऊ देत. आता त्याच्या संदर्भात जास्त आपल्याला विचार करायचा नाही. पण अशा चुका शक्यतो होणार नाहीत परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तर अशा आकृत्या आपण प्रॉपर माहिती असतील तर त्याची माहिती सांगायला देखील तुम्हाला काही अवघड वाटणार नाही. हे एक प्रकारचं आकृतीचं स्पष्टीकरणच विचारलेलं असतं. चला पुढचा प्रश्न पाहूयात. ब आकृतीवरती आधारित असलेला आणि ह्या आकृतीच्या प्रश्नात विचारले की ब आकृतीत मागणी वक्र टिंबटिंबच्या दिशेने सरकत आहे. आत्ताच आपण या ठिकाणी दोन्ही आकृत्यांचं स्पष्टीकरण केलं तेव्हा पाहिलं की स बिंदू ह्या ठिकाणी होता, तो ह्या मागणीच्या बिंदूपासून खालच्या बाजूला सरकत आहे. मग असं बिंदूचं जेव्हा खाली आहे त्या बिंदूपासून खाली सरकणं वक्रावरती त्याला आपण मागणीचा विस्तार झाला असं म्हणतो. म्हणून इथं रिकामी जागा आपली जी आहे ती असणार आहे खालच्या दिशेने सरकतो. अशा प्रकारे मित्रांनो 4 विधानं देऊन आकृतींचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला करता येतं. यामध्ये आकृती
कशावरती आधारित होती ही माहिती विचारलेली होती, आणि दुसरी त्या आकृतीत नेमकी ती संकल्पना विचारात घेत असताना बदल कोणत्या दिशेला झालेले आहेत हे विचारलेलं होतं. अशा प्रकारे ह्या आकृतीवरती विचारलेल्या प्रश्नांची आपण या ठिकाणी माहिती अभ्यासलेली आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या आकृत्यांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.